नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे अद्वैत कलाला थँक्यू म्हणतोय. मग कला म्हणते काय, तर अद्वैत म्हणतो की माझी बाजू सगळ्यांसमोर मांडलीस त्याबद्दल थँक्यू. मग कला म्हणते मला सगळ्यांच्या समोर म्हणजे कायमच सत्याच्या बाजूने धरून चालायला आवडतं. आज ना उद्या सत्य समोर येईलच आणि मला अन्याय सहन होत नाहीये तुला माहितीये, त्यामुळे मी नेहमी खरंच बोलते असं ती म्हणतो. म्हणूनच तू खरं आहेस. तोपर्यंत सरोज न बोलेल ती सरोज कसली, बास झाला आता चला असं म्हणून ती सांगते आणि तो सगळे निघत असतात. तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब येतात. कला मॅडम, अद्वैत सर एक मिनिट, आजपर्यंत बायको नवऱ्यासोबत नेहमी असते हे फक्त आजपर्यंत ऐकलं होतं, पण आज तर तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवलंय ते, असं म्हणून ते कौतुक करतात बरं का. आणि इकडे सरोजचा चेहरा कसा होतोय बघा. मग त्याच्यानंतर इकडे ते म्हणतात कायदा असो की घर, म्हणजे बाहेर असो किंवा घरात, बायकोही नेहमी त्याच्यासोबत असतेच. कला मॅडम तुमचे खूप 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 आभार आणि तुम्हाला सॉरी सुद्धा. मग कला म्हणते नाही हो साहेब, कसं आहे, पण एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला, प्लीज त्या मुलीला पत्रकारांसमोर बोलायला सांगाल का तुम्ही, म्हणजे चांदेकरांची इज्जत वाचेल आणि म्हणजे आम्ही बाहेर पडलो तर त्या आम्हाला पत्रकार सगळ्यांना असं समजतील की आम्ही पैसे देऊन केस दाबून टाकली. तर तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत असं शिंदे साहेब म्हणतात, ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. आणि मग आता सगळे खाली येत आहेत आणि ते बाहेर आल्या आल्या इकडे पत्रकार त्यांच्या समोर येतात आणि मग प्रश्न विचारायला चालू करतात. काय झालं सर, अद्वैत चांदेकर आणि विनयभंगाच्या केसचा काही संबंध आहे का, काय झालंय असं म्हणून पत्रकार प्रश्न विचारतात. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात कला मॅडम तुमच्या नवऱ्यावर विनयभंगाची केस आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असे पत्रकार प्रश्न विचारतात बरं का. साहेब काय झालं, केसचं अटक झाली आहे का. मग त्याच्यानंतर ते म्हणतात कदम मॅडम घेऊन या त्यांना, असं म्हणून इकडे इन्स्पेक्टर सांगतात. आता बघूया पुढे काय काय होतंय ते, कशा प्रश्नांची उत्तरं दिली जातात किंवा काय प्रश्न विचारले जातात ते. तर तिकडे सोहम ना लॅपटॉप घेऊन धावत बाहेर येतोय. आबा आई काकी बाबा सगळ्यांना तो हाक मारतो आणि काजल म्हणणार असतो तो तोपर्यंत थांबतो. राहुल आणि रोहिणी दोघी जण तिथेच बसून त्यांचं काय काय चाललंय ते बघतायत. तर इकडे काय झालं दाखवणार, अरे काय झालं असं म्हणून ते बाबा विचारत असतात, कारण सोहम 2 मिनिटासाठी थांबलेला असतो. अरे काय झालं दाखवणार आहे लवकर, तर सोहम म्हणतो हा ठीक आहे दाखवतो असं म्हणून. आता सगळी बाहेर आलेली आहेत आणि इकडे कलाचे बाबा पण बघतायत बरं का. आणि रोहिणीला समजत नाही की नेमकं काय चाललंय ते. तर काजल सुद्धा तिथे येऊन उभी राहिली आणि बाबांचं लक्ष मध्येच काजलकडे वगैरे आहे. आणि मग बाबा म्हणतात काजल जरा पाणी घेऊन यायचा. तर म्हणजे सोहम त्यांच्याकडे बघतो पण काजलला आई पाठवून देते आतमध्ये. आणि आता पोलीस स्टेशनच्या इथलं बघूया आपण काय काय आहे ते. तर ती मुलगी इथे बाहेर आणलेली जाते त्या मुलीला, तर ती उभी आहे. आणि मग कला मॅडम आता तुम्ही काय ते बोला असं पोलीस इन्स्पेक्टर सांगतात. मग ती म्हणते कला बोल आता, सांग सगळ्यांना, हे सगळे अद्वैत चांदेकरवर चिखलफेक करतायत, खरं काय ते सांग आता. मग काय झालं, तुम्ही दाखल केलेला गुन्हा सिद्ध झाला की नाही झाला, की चांदेकरांनी ही केस पैसे देऊन रद्द केली, असं सगळं ते पत्रकार परत प्रश्न विचारतायत. आणि हा आरोप यांनी मान्य केला आहे का, तुम्ही काय बोलत नाहीये, तुम्ही बोला, खरं काय ते सांगा. मग तोपर्यंत कला पण म्हणते खरं काय ते सांग, का खरं बोलायची लाज वाटते तुला, खरं तर असं न वाटा खोटं बोलायची लाज वाटायला पाहिजे होती, पण तू खरं बोलतानाच गप्प बसलेस, बोल काय झालंय ते सांग. मग त्याच्यानंतर ती म्हणते हो मी हे सगळं पैशांसाठी केलं होतं असं म्हणून ती सांगते. मग पुढे म्हणते ती मुलगी की मला कळलं होतं की हे भरपूर पैसेवाले आहेत आणि म्हणून मी हे सगळं पैशासाठी केलं आहे. आता हे ऐकून ना बाकीच्या म्हणजे जे लोक आले होते म्हणून ते कसे गप्प झालेत बघा. मला समजलं की हे श्रीमंत आहेत म्हणून मी यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणून ती कबुली देते. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते आता कळलं तुम्हालाच खरा दोषी कोण आहे, असं कला इथे विचारते. आणि मग आपण सगळ्यांनी स्त्री पुरुष गरीब श्रीमंत हा भेदभाव बाजूला ठेवून ना हा गुन्हा कोणी केलाय का केलाय या सगळ्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आणि तुम्ही सगळे स्वतःला पत्रकार म्हणवताना जर्नलिस्ट आहात, तुम्ही पत्रकारिता ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, मग त्याची तेवढी जाण ठेवा तुम्ही, असं म्हणून ती पत्रकारांना झापते बरं का. आरोप करणं खूप सोपं असतं पण सत्याच्या बाजूने उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण तुम्ही काय केलं, सरळ आरोप केलेत, कुठली शहानिशा न करता आरोप करून मोकळे झालात तुम्ही, असं म्हणून पत्रकारांना ती बोलते बरं का. आणि पत्रकार सगळे मान खाली घालतात. आणि मग ती पुढे म्हणते याचा विचार केलात की याला दुसरी बाजू असू शकते असा तुम्ही विचार कधी केलात का, असो जे काही खरं आहे ते सांग सगळ्यांना, असं म्हणून त्या मुलीला म्हणते नाहीतर अद्वैत चांदेकरने पैसे देऊन केस दाबली असं
लोक पुढे म्हणायला मोकळे असं म्हणून ती त्या बाकीच्या म्हणजे तिला पण बोलत असते. आणि आता हे सगळं झाल्यानंतर इकडे आता बघूया पुढे काय काय होतं ते. आणि मग त्याच्यानंतर रजनी म्हणते, आबा आबा मी म्हटलं होतं ना या पोरांना काही होणार नाही म्हणून, असं सगळं. मग त्याच्यानंतर ती गावकरी म्हणतात, चांदेकर साहेब आमचं चुकलं, आमचं काय बी चूक, तुमची काय बी चूक नसताना आम्ही तुम्हाला काय बी बोललो, असं म्हणून सगळं ते जमलेले लोक माफी मागत असतात. तर इकडे राहुल सुद्धा शेवटी मोबाईल काढून दाखवतोच रोहिणीला, ते जे काही चाललंय ते मोबाईलवरनं राहुल दाखवतो. आणि आता त्या लोकांनी इकडे माफी मागितलेली आहे, तुम्हाला गुन्हेगार ठरवलं आम्ही, आम्हाला माफ करा साहेब असं म्हणून ते म्हणतात. मॅडम आम्हाला माफ करा असं म्हणून सांगतात. आणि मग हो खरंच असं म्हणतात, आमचं चुकलं, आम्हाला मनापासून माफ करा वगैरे त्या बायका म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर ते पोलीस आहेत ते म्हणतात, खरे आभार मानायचे ते कला अद्वैत चांदेकर या मॅडमचे असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब सांगतायत. आणि सगळ्यांना कळत नाहीये की हे आभार का मानतायत त्यांचे. तर पोलीस पुढे सांगतात असं, त्यांनी आम्हाला चोर पकडून दिलेत पण ते फक्त चोर नव्हते, तर ती एक वॉन्टेड जोडी होती, त्यांच्या मागावर आम्ही वर्षभर होतो. थँक्यू कला मॅडम असं म्हणून इकडे थँक्यू अद्वैत सर असं म्हणून ते पोलीस आभार व्यक्त करतात. मग सगळेजण ते टाळ्या वाजवतात. आणि मग चला असं म्हणून बाकी सगळे ते पांगलेले आहेत. त्या मुलीला परत आतमध्ये घेऊन गेलं जातंय. आणि इकडे बघूया प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आहे ते. तर तुम्हाला काय वाटतं, कला आणि अद्वैतचं नातं कसं पुढे जाईल का या प्रसंगानंतर. तर खरे असं म्हणून तो हाक मारतो कलाला आणि हात पुढे करतो तिच्या समोर. आणि तिच्या समोर पुढे केलेला हात बघून आता सरोजचे डोळे मोठे झालेले आहेत. तर इकडे कला सांगते, असं आपण शेकँड करत नाही, मग ते असं असं काय ते त्यांचं असतं ना, तर ते दाखवतंय काय होतं ते, तू चुकीचं करतोस, मी सांगते तसं कर असं म्हणून ते असं ते टाळ्या देतात, मुठीवर मुठी मारतात. आणि मग असं थँक्यू वगैरे चालू असतं, दोघं एकमेकांशी हसून बोलताय तिथे. आणि इकडे सरोजचा चेहरा पडलेला आहे. तर इकडे आबा सोहमच्या समोर पोरांचं कौतुक करतायत आणि म्हणतात, पोरांनी सगळं संकट परतून दाखवलं, आता दोघीही घरात सुखरूप परत आले की मग घरात जीवात जीव येईल आमच्या. मग सोहम म्हणतो, आबा तुम्ही काळजी करू नका, कला वहिनी आणि अद्वैत दादा प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढतात, ते एकमेकांना कसे साथ देतात त्याचं आपल्या समोर आता सगळं प्रूफ आहे. होय रे, पण तरी बी असं म्हणून इकडे सांगतात. तोपर्यंत आबांचं लक्ष जातं, तर दारातून कला आणि अद्वैत इकडे आतमध्ये आलेले आहेत. आणि मग आबा आपल्या सुनेचं तोंड भरवून भरभरून कौतुक करतात. बघूया कसं कौतुक केलं जातं. आली रे आपली पोरं, या 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 असं म्हणतात. पोरांनो या असं म्हणून सांगतात. बघा तुम्हाला म्हणाल होतो ना, जिथे कला वहिनी आणि अद्वैत दादा आहेत तिकडे सगळं नीटच होणार असं सोहम इथे म्हणतो. आणि मग कला इथे गालात असते. तर तिकडे श्रीकांत आणि सरोज दोघं जण बोलत असतात. आणि मग सोहम म्हणतो, कला वहिनी आणि अद्वैत दादा तुम्ही दोघं बेस्ट आहात, माझ्यासाठी तुम्ही आयडल्स आहात, आयडल्स असं म्हणून तो इथे कौतुक करत असतो. मग सोहम म्हणतात, बरोबर बोललास तू सोहम, अरे बावन कशी सोन्याची आठवण झाली, तसं कसलेला हिरा जसा असतो ना शोभून दिसतो, तशी तुमची जोडी आहे ना तशी शोभून दिसते बरं का असं म्हणून आबा इथे कौतुक करतायत. आणि आबा कौतुक करतायत ते बघून सरोजचा चेहरा पडतोय. आणि मग आबा पुढे म्हणतात, तुम्ही स्वतः तेजस्वी आहातच, पण जेव्हा तुम्ही जोडी म्हणून उभे असता किंवा जोडी म्हणून समोर असतात तेव्हा ते तेज ना अजून उजळतं असं म्हणून आबा कौतुक करतात बरं का. आणि मग खरं तर या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येणं लई अवघड होतं बघ, पण तुम्ही धीराने या सगळ्या गोष्टीला तोंड दिलं, सगळं समजून घेतलं, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना असं म्हणून म्हणतात. आणि मग आता ह्यांना प्रश्न पडतो की अरे म्हणजे समध्या मीडिया समोर तुम्ही दोघं किती ताठमानेने उभे होतात, किती स्पष्टपणे बोलत होतात, कॉन्फिडन्सने उभे होतात, खंबीरपणेनं तुम्ही तू तुझ्या नवऱ्याला साथ देत होतीस, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना समजावून सांगितलंस, खरं खोट्याची जाणीव करून दिलीस, एवढंच नाही अख्ख्या कुटुंबाच्या इब्रतीला धक्का लागू दिला नाहीस तू असं म्हणून आबा इथे हिचं कलाचं कौतुक करतात बरं का. खरंच मला तुमच्या दोघांचा लई अभिमान आहे बघा असं म्हणून सांगतात बरं का आबा. आणि मग लगेच सरोज म्हणते की आबा असं म्हणते, सरोजला गप्प काय बसवत नाही, आबा एवढं कौतुक करतायत. मग सरोजचा इथे तिळपापड होतोय, तिकडे रोहिणी आणि राहुलचा पण चेहरा पडतोय यांचे कौतुक ऐकून. बघूया आता सरोज पुढे काय काय म्हणतात ते. चेहरा बघा इकडे त्या रोहिणीचा कसा झालेला आहे ते. आबा आपल्या अद्वैतने खरंच काही केलं नव्हतं म्हणून आपली इज्जत वाचली, त्यात या मुलीमुळे काहीच झालेलं नाही असं म्हणून ती म्हणते. आणि मग लगेच इकडे अद्वैत पण तोंड पाडतो. आणि मग त्याच्यानंतर इकडे आबा म्हणतात, सरोज आत्ताच कला म्हणत होती ना की आपण गरीब श्रीमंत, काळा गोरा, स्त्री पुरुष या चक्रामध्ये अडकतोय,
ते त्याच्यामुळे आणि आपलं मत आपण ठरवून टाकतो. तर अगं पण हे बघ, खरं काय आहे खोटं काय आहे हे बी ओळखायला शिकलं पाहिजे ना, असं म्हणून इकडे सांगतात आबा. आणि आपला अद्वैत निर्दोष होताच, पण त्याला एक बी डाग लागू न देता जगासमोर आणणं हे गरजेचं होतं, आणि ते या पोरीनं करून दाखवलंय, असं म्हणून आबा परत इथे कलाचं कौतुक करतात. आणि मग म्हणतात, अरे ही बायको म्हणून वाईट परिस्थितीत सुद्धा आपल्या नवऱ्याच्या बाजूने उभी राहिली, त्याला सांभाळलं, त्या परिस्थितीतून बाहेर काढलं, हे महत्वाचं आहे ना, असं म्हणून सांगतात. ते या पोरीनं केलंय. आता सरोजचं कसं झालंय बघा चेहरा. मग कला म्हणते, आजोबा माझा विश्वास आहे, चांदेकर असं काही करणं शक्यच नाहीये, म्हणून मी त्याची बाजू घेतली, आणि असं ती म्हणते बरं का. आणि मग सोहम इथे म्हणतो, द बेस्ट कपल अवॉर्ड गोज टू कला अद्वैत, असं तो म्हणतो. मग आबा म्हणतात, वा वा छान छान, कला अद्वैत, वा रे पठ्ठ्या, ऐकून छान भारी वाटतंय, असं म्हणतात. आई अंबाबाईनं या दोघांना एकमेकांसाठी धाडलंय. आणि असं सगळं बोलत असताना अद्वैतचं लक्ष नाहीये, अद्वैत आपल्याच धुंदीत आहे बरं का. आणि कला सुद्धा मग कौतुक ऐकून घेते. आणि मग त्याच्यानंतर इकडे अद्वैतकडे बघून सोहम म्हणतो, काय ग कला बहिणी, आजकाल दादा जरा जास्तच तंद्रीत असतो का ग, असं म्हणून कला सोहम विचारतो. मग आबा म्हणतात, सोहम उगाच थट्टा करू नको त्यांची, पोरं दमून आले आहेत, त्यांना आराम करू दे, मग जावा पोरांनो तुम्ही आराम करायला जावा, असं म्हणून सांगतात इकडे. तर अद्वैत आणि कला दोघं जण आतमध्ये इकडे आराम करायला निघून जातात. पण प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे सरोज बोलत असतात ना, तेव्हा इकडे कलाच्या बाबांचा चेहरा किती पडलेला दाखवलाय. ते त्यांना म्हणजे कसं ते सहन करत असतील ना, पण बाबा शेवटी बाबाच असतात. बघू पुढे काय काय होतं ते. कला आणि अद्वैत इथे आराम करायला आतमध्ये निघून गेलेले आहेत. आणि मग आबांचा नेहमीचा डायलॉग, रजनी साखर ठेव देवासमोर, अगं ही म्हणजे पोरं सुखरूप बाहेर आले, साखर ठेव. मग रजनी ते हो आबा म्हणून निघून जाते. तर अद्वैत तिकडे रूम मध्ये फेऱ्या मारतोय. बघूया काय काय होणार आहे ते, कारण अद्वैतचा इथे मूड गेलेला आहे. तो विचार करतोय की खरं शेवटी म्हणजे हे असं व्हायला नको पाहिजे होतं, हे सगळं काय होऊन बसलंय माझ्यामुळे, म्हणजे माझ्यामुळे असं नावाला इथे धक्का लागलाय परत, असं म्हणून तो विचार करतोय. साहजिक आहे त्याला असं वाटणं, म्हणजे साहजिकच आहे ना. आणि मग ते म्हणतात, चांदेकरांच्या इज्जतीवर ठप्पा बसलाय आता, आणि शेवटी चांदेकरांच्या फॅमिलीचं एक शेवटी स्टेटस आहे, थोडं जास्तच म्हणजे वागलो का मी, थोडं काळजीपूर्वक वागायला हवं होतं का, असा तो विचार करतोय. आणि मग त्या विचारात ना इकडे कला आणि अद्वैतची धडक होते बरं का. तेवढ्यातल्या धडक सॉरी सॉरी असं वगैरे म्हटलं जातं. आणि कलाच्या लक्षात येतं की आता अद्वैतचा इथे मूड नाहीये, म्हणून ती त्याची मुद्दामून कळ काढते, त्याला अशी हात करते आणि म्हणते, काही म्हणालास का तू. तर तो म्हणतो, मी तर अरे आत्ताच म्हणालास ना तू, मला काहीतरी ऐकायला आलं. अगं काहीच नाही बोललो मी. अरे खरंच तू म्हणालास, पण तुला भास होत असेल. भास बीस काही होत नाही, तर तू काहीतरी म्हणालास, मला काही उगाच ऐकू आलं का. मग तो म्हणतो की तुझे डोळे मोठे आहेत ना, तसे तुझे कान सुद्धा लांब आहेत, म्हणून तुला मी जे बोललो नाही ना ते ऐकायला येतं. अरे ऐकू आलं मला, तू ना करत असं काहीतरी थ वरनं काहीतरी म्हणत होतास, थकान थरथरतात का ग तुझे, असं म्हणून अद्वैत विचारतो, म्हणून तुला ऐकायला आलं असेल. बघ परत काहीतरी बोललास तू, असं म्हणून इकडे अद्वैतला कला छेडतीये. ऐकू आलं मला, कळलं नाही पण मला छळू नकोस ना. थँक्यू, हा तू थँक्यू म्हणालास ना. नाही जा तू म्हणालो मी. तू जातो नाही, थँक्यू म्हणालास, कशाला, काय करायचंय, इट्स ओके, असं म्हणत कला भाव खाते बरं का. अच्छा, म्हणजे माझ्याकडून तुला फुकटचं थँक्यू ऐकायचंय म्हणून हे सगळं चाललंय का. फुकटचं कसलं आहेस रे तू चांदेकर, एवढे मॅनस बिनस नाहीयेस का तुला, म्हणजे तू लोकांना लेक्चर देत असतोस, मदत करणाऱ्यांना साधं तुला थँक्यू म्हणता येत नाही, असं म्हणून कला म्हणते, कसले चांदेकर तुम्ही, असं विचारते बरं का. मग त्याच्यानंतर तो म्हणतो, माझ्या मॅनसला चॅलेंज करायचं नाही आणि तिथून बाहेर आल्या क्षणी मी तुला थँक्यू म्हटलंय. मग कला पण म्हणते, हो हो नाही नाही म्हटलं होतंस ना, पण ते सगळं जगासमोर, इथे खोलीत आल्यावर थोडीच म्हटलं होतंस तू मला, असं म्हणून म्हणतं. खोलीत म्हणजे जगासमोर एक बोलायचं आणि रूममध्ये बोलावर वेगळं, तर आमची तशी पद्धत नाही, असं म्हणून सांगतो. आत एक बाहेर एक. मग नाही तू वागतोस ना तसा, मग कसा बाहेर जगासमोर वेगळा असतोस, रूम मध्ये वेगळा वागतोस, असं काही नाहीये. मला काही तुझ्यासारखा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाहीये, मलाही नाहीये बरं का, असं म्हणून कला तिथे बसते. आता बघू यांची नोकझोक किती मजा मजा वाटते. मग त्याच्यानंतर कला म्हणते, पण निदान आभार मानायचे असतील तर मला थँक्यू म्हणता येतं, माझी चूक झाली असली तर सॉरी म्हणता येतं, कबूल करता येते मला ती, एवढी हिंमत आहे आमच्यात. तुम्हा चांदेकरांचं काय, तेही जमत नाही तुम्हाला.
हे बघ, जिथे आम्ही जशी गरज असेल तिकडे वागतोच तसं, असं अद्वैत सांगतो. मग हो का, मग ठीक आहे, आता या क्षणी या खोलीत तू मला मनापासून थँक्यू म्हण, तरच मी मान्य करेन की 1, तुला खरंच मला मनापासून आभार मानायचे, 2, तुमच्याकडे सॉरी थँक्यू सगळं म्हणतात, म्हणण्याची पद्धत आहे, मॅनर्स आहेत, आणि 3 असं म्हणते ती पुढे. आता अद्वैत उठून उभा राहिलाय. काय 1 की 2 का 3? काहीच नाही असं म्हणून ती परत विचारते, कर ना मान्य. आणि अद्वैत उठतो, परत बसतो आणि म्हणतो, काय बोरिंग आहेस यार तू, असं म्हणतो. हां चल ठीक आहे, चल थँक्यू असं म्हणून तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर कला पुढे असं म्हणते त्याला, झालं असं म्हणून तो विचारतो आणि कला बघत राहिले बरं का. तर प्रेक्षकांना इकडे नैना मॅडमचं वेगळं चाललंय. ती म्हणते फोनवर, आता काय झालंय? हो बाबा हो, मी तुला पैसे देणार आहे, मला माहिती आहे, हे बघ मी देईन तुला पैसे, जरा थांब असं म्हणून ती म्हणते बरं का. आणि फोनवर इकडे बोलत चालली आहे. बघू पुढे काय काढलं, काय इंटरेस्टिंग आहे बरं का. कारण ती म्हणते, माझी प्रेग्नन्सी एक मोठं सिक्रेट आहे, हे मला माहिती आहे असं ती म्हणत असते फोनवर. मी देईन तुला फोनवर, मी तुला पैसे देईन असं म्हणते. आता मी फोन ठेवते, बाय. आणि जेव्हा ती फोन ठेवून मागे वळते, तेवढ्यात रूमच्या दारात कोण आहे प्रेक्षकांनो? तिथे रोहिणी उभी राहिली रूमच्या दारात. आणि रोहिणीला बघून नैनाचं आता पायाखालची जमीनच सरकले. तिला एवढा प्रचंड घाव आलाय की तो रोहिणीला दिसतोय. मग रोहिणीला ती म्हणते की मम्मींला तुम्ही इथे? मग रोहिणी इथे विचार करते आणि म्हणते, ही मुलगी नक्कीच कुणाशी तरी बोलत होती, काहीतरी प्रेग्नन्सी बद्दलच बोलत होती ती, नेमकं काय चाललंय या मुलीचं असं म्हणून तर त्या विचार करत असतात. तोपर्यंत इकडे रोहिणीला नैना म्हणते, बोला ना मम्मींला. आणि नैनाच्या कपाळावरनं असा गळणारा घाम आहे चेहऱ्यावरनं, तो असा रोहिणीला दिसतो. आणि मग ती, नैना तू इतकी का घाबरलीस? मी नाही घाबरले, अगं तुला खूप घाम आलाय ना म्हणून विचारलं मी असं म्हणतात. आणि मग घाम असं ती फक्त पुसते. मम्मा तुमचं काय काम होतं का, तुम्ही आज आमच्या रूममध्ये? मग ती रोहिणी म्हणते, माझ्या मुलाची रूम आहे, नेहमी येते मी. कुठे तो? मग रैना सांगते, तो नाही आता रूममध्ये, तुमचा काही मेसेज आहे का, मला द्याल, मी सांगेन त्याला असं म्हणून सांगते नैना. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते, नो इट्स ओके, बोलेन मी त्याच्याशी असं म्हणते. आणि बाहेर पडून निघून जात असते. आणि त्याच्या मनात चाललंय, ही काहीतरी नक्कीच लपवते, काहीतरी नेमकं आहे किंवा काहीतरी गडबड आहे असा विचार रोहिणी करते. आणि रोहिणी हळूच ना मागे जाते. आणि मग नैनाला इथे परत हाक मारते आणि म्हणते, नैना ते जरा असं म्हणून ते पोटाकडे बघते. आणि मग नैना घाबरते बरं का, आणि पोटावरनं हात बीत फिरवते. मग रोहिणी तिला सांगते की ते जरा साडी सैल बांध, कसं आहे काही रिस्क नको, काळजी घ्या असं म्हणून रोहिणी ते परत सांगते. नैना हो म्हणते. आणि मग इकडे रोहिणी म्हणते, ही नैना प्रत्येक वेळेला एवढं का घाबरते, हिच्या मनात ना नक्कीच काहीतरी चालू आहे आणि याचा शोध ना आपल्याला घ्यायलाच पाहिजे असं म्हणून आता रोहिणीने ठरवलंय. बघू पुढे काय काय होणार आहे ते. तर इकडे प्रेक्षकांनो, रोहिणी आपल्या रूममध्ये येऊन इथे फेऱ्या मारते आणि ती नैनाबद्दल विचार करते की नेमकं काहीतरी घडलेलं आहे. तोपर्यंत आता इथे राहुल येतोय तिच्याशी बोलायला आणि तो म्हणतोय की मम्मा असं म्हणून तो इथे हाका मारत असतो. सॉरी अगं, मित्राचा फोन होता म्हणून त्याच्याशी बोलत होतो, पण अगं झालेल्या प्रकाराबद्दल मला तुझ्याशी बोलायचंय. मम्मा अगं हे काय घडतंय आपल्यासोबत, आपला कुठलाच प्लॅन का वर्क होत नाहीये. हे बघ, त्या राजाराणीच्या संसाराच्या गाडीचा ब्रेक फेल केला तर असं वाटलं होतं की मोठा बॉम्ब फोडला, पण नाही, काय झालं, काहीच झालं नाही त्याच्यातून. आणि आता बघशील ना मम्मा, तू बोल ना काहीतरी. तर रोहिणी ते म्हणते, हो ना, आपण काही न करता विनयभंगाच्या केसमध्ये अडकला होता ना तो, पण नाही, कलाने त्या बदनामीतून सुद्धा वाचवलं त्याला असं म्हणून ते रोहिणी सांगते. आणि मग गैंड्याची कातडी आहे दोघांची असं ती बोलत जाते. पण नंतर ती म्हणते, वाचून किती वाचणार आहेत दोघं जण, आपण जर का फुल प्रूफ प्लॅन केला तर नक्कीच काहीतरी घडू शकेल, पण प्लॅन मात्र हा फुल प्रूफच असायला हवा, कारण त्यांचं वाचणं शक्यच राहणार नाही त्यातून असं आता म्हणतात. आणि आता बघू हे दोघं जण काय काय प्लॅन करणार आहे ते आणि कसा प्लॅन करणार आहे ते. असा कडक प्लॅन करते ना, असं त्यांना चक्रव्यूहात अडकवते ना की त्याची त्यांना चक्रव्यूहातून बाहेर पडते, ही अशात संपून जाईल असं इथे रोहिणीने ठरवलंय. तर आता तिकडे कलाचे बाबा सांगतात की आबासाहेब निघतो आम्ही,
पण आबा म्हणतात दिनकरराव तुम्ही एवढ्या लवकर का निघालात, थांबा चहा पाणी घेऊन जा. तर इकडे लगेच दिनकरराव म्हणतात नाही नको, कसं आहे हे समजा ऐकलं ते घडलं, जीवाला लई काळजी वाटली, म्हणताना आम्ही गडबड तिकडं निघून आलो. तसं आता मिसळीच्या स्टॉलवर बी जायचे, तेव्हा आता निघतो असं म्हणून सांगतायत. संगे येतो ग, काळजी घे असं म्हणून संगेला म्हणजे ताईला सांगतात. काजे चल जाऊया असं म्हणून नुसतं डोळ्यानेच खुणावतात. आणि आई सुद्धा तेवढ्यात काजलला म्हणतात की जे काही सांगितले ते लक्षात ठेव, नीट वाग असं म्हणून आता आई हळूच सांगतात बरं का काजलला. बिचारी काजल, तिच्या मनाची अवस्था खरंच कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे. आता ह्या दोघांची लव्ह स्टोरी चालू होणार आहे का नाही देव जाणे, कारण अडथळे भरपूर आहेत. बघूया काय काय होणार आहे ते. खरंच इंटरेस्टिंग दाखवत आहेत हा आता. तर इकडे सोहम फोनवर बोलतोय, काजल त्याला बघून थांबते आणि त्याच्या जवळ जाऊन उभी राहते. सोहमचं पण लक्ष जाते तिच्याकडे, सोहमला ती हाक मारणार, पण सोहम ऐकून न घेता इकडे बाहेर निघून जातो, म्हणजे आतमध्ये निघून जातो, तिच्याशी काहीच बोलत नाही. काजलला खूपच वाईट वाटतं. दोघं पण प्रचंड दुखावलेत आणि आता काजलच्या घरच्यांना सगळं सत्य कळलेलं आहे, त्यामुळे आणखीनच टेन्शन आहे. आणि आता बघू इकडे अद्वैत आणि कला काय काय करतायत ते. तर कला अद्वैतला इथे चिडवते आणि म्हणते बघू काय तोंड केलंय, गप्पा गरज सर्व आणि वैद्य मरो आहेस तू असं म्हणतात. थँक्यू. मग कसं म्हणतात, अरे हे बघ थँक्यू म्हणजे ना असं समोरच्या माणसाला ना असं सार्थक झालं पाहिजे आपल्या कामाचं, किंवा त्या थँक्यू म्हणायचं. बस खाली बस असं म्हणून अद्वैत तिला खाली बसवतो. खूप अपेक्षा आहेत ग तुझ्या, समोरच्या माणसानं थँक्यू म्हणायचं की नाही, म्हणायचं असेल तर ते कसं म्हणायचं हे सुद्धा तू सोडवणार असं म्हणतो. तुला आठवतंय जेव्हा तू माझं घर विकत घेतलं होतं तेव्हा काय झालं होतं, किंचाळी होतीस माझ्या कानात, तेवढं बरं आठवतंय तुला. पण मला जेव्हा कळलं होतं की तुझा त्यामागचा हेतू चांगला आहे, तेव्हा तुम्ही तुला मनापासून थँक्यू म्हणाले होते. मी तुला विचारलं होतं की तुला काय हवंय म्हणून, मग तू मला म्हणालास मला काहीतरी खायला हवंय, मग मी तुला छान छान खायला करून दिलं होतं, ते नाही आठवत. मग अद्वैत म्हणतो मग मी काय तुला तुझी इच्छा विचारू. मग कला म्हणते बघ म्हणजे विचारलंस तर चालेल असं म्हणते, आणि शक्य नसेल तुझ्या इगोला तर मान्य कर की तुम्हा चांदेकरांमध्ये कला सॉरी म्हणायची नसतं, काही प्रथाच नाहीये, तुमच्या त्या रक्तातच नाहीये. मग आता असं म्हटलं तर अद्वैत चिडतो म्हणतो रक्तावरून बोलायचं नाही, ठीक आहे चल काय हवंय तुला सांग. मग त्याच्यानंतर कला उठते आणि म्हणते तू मला मी जे काही मागेल ते देशील. मग अद्वैत म्हणतो उगाच चॅलेंज करू नको, जे काही असेल ते सांग. तू कुणाशी बोलतेस, तू द ग्रेट अद्वैत चांदेकरशी, त्याचा उदारपणा सुद्धा त्याच्यासारखाच ग्रेट आहे हे कायम लक्षात ठेवा. बघा चांदेकर खरंच देशील, मागून तर बघ. अद्वैत चांदेकर बिझनेसमॅन व्हायच्या आधी जिथे जिथे जायचा मज्जा करायचा, तिथे मला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी मला तुझ्याबरोबर यायचंय. काय येडीबिडी झालीस का. हां हेच शब्द देताना माग म्हणजे शब्द देतात आणि मग नंतर मागे हटायचं. तुम्ही सगळे चांदेकर ना असेच आहात, शब्द पाळता येत नाही साधं स्वतःला. अरे आम्ही साधं खाल्ल्या मिठाला तरी जागतो, तुम्ही शब्द देऊन सुद्धा जागत नाही. बरं माझी आई गप्प बस, शिकवण्या घेऊ नकोस आता, जाऊया असं म्हणून अद्वैत सांगतो. आणि मग कला म्हणते ओके खरंच जाऊया. तर अद्वैत लगेच म्हणतो की हो. प्रेक्षकांना उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग आहे बरं का, कारण इकडे कला आणि नैना बोलतायत. नैना ओरडतीये आणि कला तेवढ्यात म्हणते नैनाताई तुझं पोट जरा खाली आल्यासारखं वाटतंय का असं म्हणून. आणि इकडे कला आणि अद्वैत फिरताना पण दाखवलेत, छान वाटतंय दोघांना असं बघून, कारण कला अद्वैत जवळ आलेले आहेत. कसं त्यांची लव्ह स्टोरी फुलणार का जाणून घेऊया. त्याच्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.